तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झालेला दिसतोय. पण याचा कुठलाही फटका पेट्रोल डिझेलला बसलेला नाही. भारतात पेट्रोल डिझेलचा स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावर कुणीही लाईन लावू नये असं आवाहन पुण्याचे पेट्रोल डिझेल असोसिएशनचे संचालक ध्रुव रुपारेल यांनी केले. काय सांगाल एक्झॅक्टली सध्याची सिच्युएशन आपण जर बघितली तर गॅसची खूप बिकट आहे सिलेंडरची. पेट्रोल आणि डिझेलबद्दल काय आहे, कारण की अनेक नागरिकांना याबाबत सुद्धा आता प्रश्न पडायला लागला आहे. पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की पेट्रोल डिझेल ही अशी कमॉडिटी आहे जी रोज जसं गॅस लागतो तसं दैनंदिन जीवनात रोज माणूस जेव्हा कामाला लागतो तर त्याला पेट्रोल आणि डिझेलची म्हणजे लागते. पण ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये काहीही म्हणजे 1 लिटरची अशी टंचाई जाणवलेली नाही आहे कोणालाही. कंटिन्यूस सप्लाय भेटत आहे कंपनीकडनं आणि त्याच्यामुळे आज तुम्ही बघितलं तर पूर्ण जिल्ह्यात कुठलाही पंपाचा तुम्हाला ड्राय दिसणार नाही. सुरळीत माल मिळतो आहे आणि कुठं असा सप्लायवर डिस्ट्रप्शन नाही आहे किंवा कंपनी सांगितलं की आज माल नाही आहे उद्या भेटेल असं काही नाही. एकदम नॉर्मलसी आहे. माझं स्टडी होतं क्रूडबद्दल. इट वॉज होवरिंग समवेअर अराउंड $65 पर्यंतच होतं. जेव्हापासून वॉर सुरू झालेली आहे $115 पर्यंत पण गेलेलं आहे. आणि आजचं जे आहे, आज जी तारीख आपलं 14 तारीख आहे, तर आता आम्ही चेक केलं की $100 पोहोचलेलं आहे क्रूड. पण मला असं वाटत नाही की इमिजिएटली त्याचा इफेक्ट पडेल, कारण ऑलरेडी भारताकडे स्टॉक आहे क्रूडचा भरपूर. आणि त्याच्यामुळे आणि काय हे सगळी प्राइसिंग ऑइल कंपन्या आणि मंत्रालयासोबत हे ठरवलेली असते. तर मला असं वाटत नाही की फार काही असा एकदम अचानक त्याचा इफेक्ट पडेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.